नर्मदे हर नर्मदे हर हर महादेव। आज आमच्या मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेचा 95वा दिवस आणि ओंकारेश्वर आता सध्या स्थितीला आम्हाला फक्त 3 किलोमीटर बाकी आहे। खरं तर मा नर्मदा मैयाच्या कृपेनं आमची ही परिक्रमा आज पूर्ण होत आहे। खरं तर आनंदही आहे आणि मनातून सध्या मैया सोडून जाण्याचं दुःखही आहे। पण खरं तर खूप आनंदानं मैयानं ही परिक्रमा आमच्याकडून पूर्ण करून घेतली। हे सगळे निष्ठावान परिक्रमावासी आहे। एकाही परिक्रमावासियांनी गाडीमध्ये पाय न ठेवता सगळे वयस्कर हे सगळे मंडळी अगदी निष्ठेनं मैयाची ही परिक्रमा पूर्ण केलेली आहे। खरं तर ही आम्ही केली नाही, आमच्या मा नर्मदा मैयानं ही परिक्रमा आम्हा सर्व परिक्रमावासियांकडून पूर्ण करून घेतली। आमची छोटीशी मोना आहे, 16 वर्ष वय आहे, पण या वयामध्ये सुद्धा अक्षरशः न थकता अगदी श्रद्धेनं तिच्याकडूनही मैयानं परिक्रमा पूर्ण करून घेतली। आमचे जनार्दन मामा सोलाट आहे, त्यांची ही 3री परिक्रमा आहे। आमचे आदरणीय घावटे मामा आहे, त्यांचं वय 71 वर्ष आहे, पण 71व्या वर्षीसुद्धा पाय मोडलेला असताना सुद्धा अक्षरशः न थकता 40-45 किलोमीटर एका दिवसाला एवढं चालण्याची रनिंग त्यांची होती। खूप छान पद्धतीनं बाबांची परिक्रमा मा नर्मदा मैयानं पूर्ण करून घेतली। आमचे संजू मामा दरंदले आहेत, त्यांच्याकडून सुद्धा अत्यंत निष्ठेनं खरं तर ही मैयाची परिक्रमा त्यांच्याकडूनही मैयानं पूर्ण करून घेतली। आमच्या छाया मावशी आहे, त्यांचीसुद्धा या वर्षीची 3री परिक्रमा आहे। मा नर्मदा मैयाच्या कृपेनं त्यांचीही परिपूर्ण झाली। आणि आमचे रावसाहेब तात्या लोकरे आहेत, अक्षरशः व्यसनाधीन असणारा मनुष्य, मा नर्मदा मैयाची एवढी कृपा झाली की तात्यांनी संकल्प केला मैयाची परिक्रमा उठवल्यापासून, परिक्रमा सुरू केल्यापासून, की आजपासून मी कुठल्याही प्रकारचं व्यसन करणार नाही। तर अगदी व्यसनातून तात्यांनी बाजूला होण्याची शक्ती मैयाला मागितली, मैयानं ती दिली। 3 महिने झाले अत्यंत श्रद्धेनं त्यांच्याकडूनही मैयानं ही परिक्रमा परिपूर्ण करून घेतली आणि आम्ही खरं तर आज अगदी आनंदी आहे। मैयाची अशीच कृपा निरंतर आम्हा सदैव समस्त वासियांजवळ या ठिकाणी आमच्या हरिभक्तपरायण आरतीताई शिंदे हे या ठिकाणी आम्हाला खूप मैयाची अशी साथ मिळाली, त्याबद्दल आरतीताई शिंदे यांचे आम्ही धन्यवाद